जय हरी सखीनो. तर चला आपण आता ब्लाऊजचं माप घेऊया. तर बघा, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेपवरून कशी माप लिहायचं किंवा आकड्यामध्ये कसं अंकात मांडायचं रेषामध्ये, तर ते दाखवलेलं आहे. तर चला आपण ब्लाऊजचं माप घेऊया आता. तर हा ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीनं आपण ब्लाऊजचं माप घेणार आहोत. तर बघा, मी ब्लाऊजचं माप अशा पद्धतीनं घेणार आहे. तर इथं आपण हा कपडा इथं जॉईंट आहे, त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, इथं अर्धा इंच एवढं वरती घ्यायचं आहे याच्या, कारण इथं आपण जॉईंट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर बघा, इथून ते इथंपर्यंत आपण माप हे एवढंसं जेवढं जॉईंट आपण वरती धरणार आहे शिवण्यात, तेवढंच आपण माप वरती सोडायचं आहे. हे बघा, या पत्र्यापर्यंत सोडायचं आहे आणि नंतर इथून उंची टाकायची आपल्याला. तर बघा, मी इथं उंची टाकली आहे. तर माझी उंची आलेली आहे 13 इंच. तर मी इथं लिहून घेणार आहे 13 इंच. तर तुम्ही पण तुम्हाला येत असेल तर लिहून घ्या, नाहीतर मग लक्षात ठेवा. ज्यावेळेस तो व्हिडिओ बघून प्रत्येक वेळेस तुम्ही तिथंपर्यंत जिथं आपण माप आलं तिथं तुम्ही फोन करू शकता. तर बघा, मी इथं लिहून घेणार आहे आता. तर ब्लाऊजची उंची आलेली आहे माझी 13 इंच. हे बघा, 13 इंच. तर लगेच पाठीमागच्या गळ्याचं पण आपण माप बघून घ्यायचं आहे, कारण आपल्याला परत टेप तिथंच फिरवायला नको आहे. तर पाठीमागच्या गळ्याचं माप बघा, हा सेंटर आपल्याला पकडायचा आहे. हा सेंटर पकडायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तो सेंटर कुठे येतोय, तर इथं 9 पर्यंत तर येत नाही, थोडं खाली येतोय. तर बघा, हा असा कुठलीही गोष्ट तुम्ही याच्यावरती ठेवू शकता अशी, आणि त्याची समोरची बाजू कुठल्या दिशेने येते, कुठल्या आकड्यापर्यंत, तर तिथं तुम्ही तो आकडा तिथं आपण समजायचा आहे की तो आपला गळा आहे. तर बघा, माझा इथं येतं आहे, तर इथं माझं 9.5 आहे. तर हे बघा, हे 9.5 माझा पाठीमागचा गळा आहे. तर मी इथं लिहून घेणार आहे 9.5 गळा. तर मी तिथं लिहून घेतलेला आहे. तर बघा, आता हा ब्लाऊज आता आपण सवासा करायचा आहे, समोरच्या बाजूने घ्यायचा आहे आपल्याला. आणि पूर्ण ब्लाऊज मी असं सवाच्या बाजूनच घेते, उलट्या बाजूनं नाही घेत. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचं माप घ्यायचं आहे. तर हे बघा, ह्या पॉईंटपासून इथंपर्यंत आपल्याला छातीचं किती माप येतं आहे तेवढं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर बघा, मी दाखवते तुम्हाला छातीचं माझं माप किती येतं आहे. तर बघा, इथं माझं छातीचं माप येत आहे 9.5 इंच. बघा, 9.5 इंच येत आहे. तर मी काय करणार आहे, 9.5 इथं लिहून घेणार आहे. तर बघा, इथं मी 9.5 माझ्या छातीचं माप आहे. तर हा पूर्ण गडी घेऊन हा एकच भाग आपल्याला घ्यायचा आहे, बाकीचं पूर्ण घ्यायचं नाही. हा एक भाग घेतल्यानंतर आपले 4 पण भाग निघणार आहे ह्याच्यामध्ये. तर 9.5 इंच छातीचं भाग येतो, तर मी तिथं लिहून घेतलेला आहे. तर बघा, तशाच पद्धतीनं आपण कमरेचं पण माप घेणार आहोत. तर मी काय करते बघा, जेवढं वरती माप घेतलंय ना, तेवढंच मी खाली पण माप घेते. फक्त अर्धा इंच त्याच्यात कमी करायचं आहे आपल्याला. तर ती पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला कसं करायचं आहे ते. तर मी इथं 9.5 घेतलं, तर मी इथं पण 9.5 घेणार आहे, 9 इंच घेणार आहे, फक्त अर्धा इंच कमी करणार आहे. तर ते कसं करणार आहे ते मी पुढे जसं कटिंग करेल मी तसं तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, माझं छातीचं माप झालं की माझं कमरेचं पण माप तेवढंच मी घेणार आहे, अर्धा इंच फक्त कमी करणार आहे त्याच्यामधनं. तर आता उंची झाली आणि कमरेचं तर तुम्हाला मी सांगितलं, ह्याच्याचप्रमाणे मी कमर अर्धा इंच फक्त कमी करून घेणार आहे. तर आता आपल्याला बाईचं माप पाहिजे. तर हे बघा, मी बाईचं माप पण अशा पद्धतीने घेते. हे बघा, अशा पद्धतीनं बाई आपली शोल्डरच्या एकदम शोल्डरच्या सेंटरला घ्यायचं आहे. तर किती इंच येते, तर बघा, हे 5 इंच येते. थोडीशी लाईन कमी पडते, पण ठीक आहे, काय एवढ्याने काय होत नाही. 5 इंच, तर उंची 5 इंच मी लिहून घेणार आहे. तर बघा, नंतर आपल्याला दंडाचं माप घ्यायचं आहे. तर असं व्यवस्थित दंडाचं माप आपण असं करून फोल्ड करून इथं दंडाचं माप घ्यायचं आहे. तर बघा, इथं दंडाचं माप येत आहे, हे बघा, दंडाचं माप येत आहे 5.5 इंच. तर मी इथं लिहून घेणार आहे मी 5.5 इंच. तर आता काय, समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. समोरचा गळा आपला राहिला आहे. तर समोरचा गळा पण आम्ही ह्याच पद्धतीनं घेणार आहे. जेवढं जॉईंटला समोर दिले तेवढंच जॉईंटला मी इथं वरती घेणार आहे जास्त, आणि बाकीचं मी बरोबर इथं मी तुम्हाला जसं सांगितलं तसं त्या पद्धतीने. हे बघा, जिथं आपला पेनचा पॉईंट येतो सरळ, तिथं तुम्ही बघू शकता कुठलं माप येते. तर बघा, इथून मी इथंपर्यंत बघणार आहे. तर 6 इंच माझा पुढचा गळा येतोय. तर मी 6 इंच लिहून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीनं मापे आपण फोर्टक्स म्हणजे ब्लाऊजला घेणार आहे. फोर्टक्सला साधा ब्लाऊज पण म्हणतात. तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला ब्लाऊजची मापे घेऊन दाखवणार आहे, आणि पेपरवरती कशी कटिंग करायची ते आता पूर्ण ब्लाऊजची मापे झालेली आहेत. तर आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत पुढच्या पार्टमध्ये. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडी माहिती सांगते की कशामध्ये किती वाढवायचं आहे. आपण जो माप घेतलं आहे त्याच्यामध्ये मी किती वाढवणार आहे कशात, ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी मापं लिहून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता. उंची आहे 13 इंच, छातीचं माप आहे 38 इंचाची छाती आहे, पण 9.5 इंच चौथा भाग आलेला आहे. तर तुमच्या लक्षात चौथा भाग येणार नाही म्हणून मी फक्त 9.5 इंचच तिथं घेतलेला आहे. तर बघा, कमरेचं पण माप 29 आलेलं आहे. पण तरी पण मी काय करणार आहे, तुम्हाला ह्याच्यातले किती अधिक किती करायचं हे करायचं ते कळणार नाही, म्हणून मी काय केलेलं आहे की जेवढं मी 9.5 वरती छातीत घेणार आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच फक्त कमरेत कमी करणार आहे आणि तिथं घेणार आहे.
तर बघा बाहीची उंची माझी 5 आहे, दंडाचं माप माझे 5.5 आहे आणि समोरचा गळा 6 आहे आणि पाठीमागचा गळा 9 इंच आहे. तर अशा पद्धतीनं मी मापे लिहून घेतलेली आहेत आणि तर या पद्धतीने पूर्ण मापे लिहून घ्यायची आहेत. आणि तुम्हाला जर माप लिहिता येत नसेल तर मी तो पण व्हिडिओ बनवणार आहे की कशा पद्धतीनं कुठलं माप घेतल्यानंतर कुठं आपण टाकायचं आहे आणि तिथंच लगे खून करायची आहे. तुम्हाला माप लिहायची पण गरज नाही, अशा पद्धतीनं पण मी सांगणार आहे. पण सुरुवातीला ज्यांना येते त्यांनी ह्या पद्धतीनं लिहून घ्यायचे आहेत. आणि बघा चला तर मग मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मी पेपर कटिंग दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची. तर चला तर तुम्ही माझा हा पण व्हिडिओ बघा आणि पुढचा पण व्हिडिओ बघा. चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची पूर्ण माहिती मिळेल. तर चला, जय हरी.